नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कॉन्झर्टियम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कॉन्झर्टियम सेक्युअर रुपीज 458 कोटी ऑर्डर्स अक्रॉस डिव्हिजन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कॉन्झर्टियम लिमिटेड या कंपनीला व्हेरियस डोमेस्टिक क्लायंट्सकडून फ्रेश ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 468 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे ऑर्डर कंपनीला मिळाले आहे बिल्डिंग्स, फॅक्टरीज आणि हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंट्समध्ये. आणि याच अपडेटमुळे कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कॉन्झर्टियम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स सेक्युअर रुपीज 53.6 कोटी ऑर्डर फ्रॉम साऊथ ईस्टर्न रेल्वे फॉर कॉन्क्रीट स्लीपर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला साऊथ ईस्टर्न रेल्वेकडून वेस्ट बंगालमध्ये 1,42,400 कॉन्क्रीट स्लीपर्सच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायकरिता 53.6 कोटीचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर शक्ती पंप्स बॅक्स ऑर्डर वर्थ रुपीज 71.25 कोटी फ्रॉम एमपी ऊर्जा विकास निगम फॉर 2033 सोलार पंपिंग सिस्टम्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड या कंपनीला मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून पीएम कुसुम कंपोनंट बी स्कीमच्या अंडर अक्रॉस मध्य प्रदेश 2033 स्टँड अलोन ऑफ ग्रिड डीसी सोलार फोटोवोल्टेइक वॉटर पंपिंग सिस्टम्स सप्लाय आणि इन्स्टॉलेशन करिता 71.25 कोटीचे ऑर्डर मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डॉक्टर लालपत लॅब्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डॉक्टर लालपत लॅब्स लिमिटेड या कंपनीने काही दिवसांपहिले 1:1 च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला होता. आणि 1:1 च्या रेशोचा बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, आता या डॉक्टर लालपत लॅब्स लिमिटेडने या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, 19 डिसेंबर 2025. आणि याच अपडेटमुळे डॉक्टर लालपत लॅब्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल सेक्युअर रुपीज 35.44 कोटी ऑर्डर फ्रॉम मुंबई सिविक बॉडी फॉर कम्युनिकेशन सिस्टम अपग्रेड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीला म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबईकडून 53,84,83,378 रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज सबसिडरी कमिशन्स न्यू 1.5 गिगावॅट सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी संगम सोलार वन प्रायव्हेट लिमिटेडने गुजरातच्या समाखियली टू कच्छ येथे 1.5 गिगावॅटचे नवीन सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कमिशन केले आहे. आणि याच अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये
आलेली आहे. चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल बॅक्स रुपीज 15.80 कोटी JSW एनर्जी ऑर्डर फॉर BOBRN वॅगन्स अँड ब्रेक व्हॅन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला BOBRN वॅगन्स अँड ब्रेक व्हॅन सप्लाय करण्यासाठी JSW एनर्जी उत्कल लिमिटेड कडून जवळपास 16 कोटीचा न्यू ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया PSU कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने ₹5 पर इक्विटी शेअरचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने ₹5 पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केला आहे, थर्सडे 18 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी सबसिडरी साइन PPA फॉर 400 मेगावॅट विथ कर्नाटका डिस्कॉम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी JSW एनर्जी उत्कल लिमिटेडने मल्टिपल कर्नाटका डिस्कॉम सोबत पॉवर परचेज ॲग्रीमेंट म्हणजे PPA एक्झिक्यूट केला आहे. कशासाठी? 400 मेगावॅटच्या पॉवर सप्लायसाठी. आणि याच अपडेटमुळे JSW ग्रुपची दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये टोटल एनर्जीज यांनी आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, अडानी ग्रीनमध्ये पहिले टोटल एनर्जीची हिस्सेदारी होती 18.99% आणि त्यांच्याजवळ अडानी ग्रीनचे किती शेअर होते इथे आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, आता टोटल एनर्जीजने अडानी ग्रीनची 1.74% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे एवढे शेअर अडानी ग्रीनचे टोटल एनर्जीजने सेल केले आहे. आणि ही हिस्सेदारी सेल केल्यानंतर टोटल एनर्जीची अडानी ग्रीनमध्ये हिस्सेदारी कमी होऊन राहिलेली आहे 17.25%. आणि आता टोटल एनर्जी जवळ अडानी ग्रीनचे किती शेअर राहिलेले आहे इथे आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया अडानी पॉवर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी आईज हायड्रो पॉवर थर्मल प्रोजेक्ट्स इन साऊथ एशियन नेशन्स. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची कंपनी अडानी पॉवर इंटरनॅशनल ग्रोथमध्ये जबरदस्त ॲग्रेसिव्हली काम करत आहे. आणि याकरिता कंपनीने भूटानच्या ड्रूक ग्रीन पॉवरसोबत 50-50 जॉईंट वेंचर सोबत 500 मेगावॅटच्या हायड्रो प्रोजेक्टवर काम देखील सुरू केले आहे. आणि मित्रांनो, आता अडानी पॉवर ही कंपनी साऊथ एशियामध्ये थर्मल आणि हायड्रो प्रोजेक्ट्स एक्सप्लोर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी पॉवर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला डिफेन्स सेगमेंटच्या अक्रॉस 776 कोटी रुपयांचे न्यू ऑर्डर्स मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून
काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.